पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 17 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 18व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। तथा सर्ग ब्रह्मणोश्च भेदम आवृत्य तिष्ठती या शक्तिस्तद्वशाद ब्रह्म विकृतत्वेन भासते, असा हा 18व्या क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकातील पूर्वार्धाचा आपण अभ्यास करतो आहोत। सृष्टी आणि ब्रह्म यांच्यामध्ये जो भेद आहे, हा भेद लक्षात घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे। परमार्थ करताना परमार्थामध्ये काही पायऱ्या आहेत, त्या पायऱ्याने जर आपण गेलो तरच आपल्याला या परमार्थाचं अपेक्षित असलेलं फल प्राप्त होऊ शकतं। आपण जर या पायऱ्यांचा विचार केला नाही तर एकदमच एखाद्याला ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही किंवा त्याला त्या इष्ट फलाची प्राप्ती होऊ शकत नाही। व्यवहारात सुद्धा एका विशिष्ट पायऱ्यानेच प्रवास करावा लागतो। जसं की शाळा जर शिकायची असेल तर पहिली, दुसरी, तिसरी असं आपल्याला करत जावं लागतं आणि मग शेवटी 10वी पास झाली की शाळा संपली। असं सर्वसाधारणपणे किती मुलांना करावं लागतं? 99% मुलांना असं करावं लागतं। आता अपवादात्मक मुलगा असेल तर अपवादात्मक जर मुलगा असेल तर त्याला एकदमच 4थीला बसता येतं, एखाद्याला एकदमच 8वीला बसता येतं आणि एखाद्याला एकदम 10वीची परीक्षा पण देता येते। पण यांची संख्या नसल्यासारखीच आहे ना, म्हणजे एकदमच कमी। त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा क्रमाने परमार्थ आहे आणि आपापल्या अधिकारानुरूप त्या त्या पातळीपर्यंत पोहोचले पाहिजे। वेदांत शास्त्र जे आहे हे एक विशिष्ट शास्त्र आहे। या शास्त्राची सुद्धा एक पद्धत आहे, एक मर्यादा आहे। त्या मर्यादेमध्ये आपल्याला राहिलं पाहिजे। त्या शास्त्राच्या पायऱ्यानुसार आपल्याला प्रवास करायला पाहिजे आणि या पायऱ्या आपल्याला सर्वांनाच माहीत आहेत। अंतरंग 6 आणि बहिरंग 6 अशी एकूण 12 साधनं आहेत, है ना? एकूण किती आहेत? 12 किती आहेत? 10। एकूण किती साधनं आहेत वेदांतामध्ये? पायऱ्या किती आहेत? म्हणजे तुम्ही सगळे लोक वेदांताचा अभ्यास करता असं कुठल्या कुठल्या? निष्काम कर्म उपासना हे तर आपण वेदांतामध्ये नाहीच आहेत मुळात। त्या जरी वेदांती महापुरुषांनी साधू संतांनी सांगितलेल्या गोष्टी असल्या तरी सुद्धा खरं तर वेदांतामध्ये ह्या नाहीच आहेत। निष्काम कर्म निष्काम उपासना ह्या तुम्ही करून इकडे या असं सांगण्यात आलेलं आहे। निष्काम कर्म उपासना वेदांतामध्ये अंतर्भूत नाहीत, परंतु काय सांगण्यात आलेलं आहे? एखाद्याने जर निष्काम उपासना केली, निष्काम कर्म केलं तर तो इकडे येऊ शकतो आणि इकडे आल्यानंतर मात्र ह्या पायऱ्या वेगळ्या आहेत। हे अंतरंग साधन आहे। बहिरंग साधन काय? बहिरंग म्हणजे सुरुवातीला विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षत्व, हे 4 पहिले आहेत। आता याच्याशिवाय एखादं श्रवण करू लागला तर काय होणार आहे? जो गोंधळ आपला उडतो तोच होतो। काय झालंय, अडचण काय? बरेचसे लोक येतात आणि जातात आहे ना, कधी येतात, काही दिवस टिकतात, काही दिवस गायब होतात, संपतात, येत नाही, आयुष्यभर येत नाहीत। काही लोक येतात जातात, येतात जातात, येतात जातात, असं होत आहे। श्रवण हे साधन केव्हा आहे हे लक्षात येत नाही, त्याच्यामुळे ही अडचण आहे।
श्रवण साधनाच्या आधी मुमुक्षत्व पाहिजे, मुक्त होण्याची इच्छा पाहिजे. संसार करण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या माणसांना हा मार्ग अजिबात नाही आहे. तीव्र इच्छा असणाऱ्यांना साधारण इच्छा असू देत, साधारण इच्छा संसार करण्याची असणं ठीक आहे, पण मुमुक्षत्व जर नसेल तर खरं तर श्रवणाचा काही उपयोग नाही. मला मुक्त व्हायचं आहे, परंतु संसारामध्ये मी अडकून गेलो आहे आणि त्यामुळे अडकल्यामुळे आता कसं तरी करावं लागतोय, अशी भावना असेल तर ठीक आहे, तो चालतो साधक. पण श्रवण नावाला करतो, पण मुक्तीची अजिबात इच्छाच नाही, कारण मोक्षेच्छा नाहीच आहे. या शरीराने मरेपर्यंतचा जो प्रवास आहे, एवढ्या प्रवासामध्ये जे काही करायचंय त्याच्यातच जीव गुंतलेला आहे, त्याच्यामध्येच फार मजा वाटते, त्याच्यामध्येच जगावं वाटतं. अशा माणसांसाठी खरं तर वेदांत मार्ग नाही. वेदांत मार्ग जो आहे हा मोक्ष इच्छा असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे, ज्याला मोक्षाची इच्छा नाही. आणि मोक्ष म्हणजे वेदांताप्रमाणे जो मोक्ष आहे, पुनरपि जनन पुनरपि मरण हे नष्ट करणे, अशी ज्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा मार्ग आहे. बाकीच्यांसाठी खरं तर हा मार्ग नाही. म्हणून मोक्षेच्छा हा चौथा जो क्रमांक आहे, मोक्षेच्छा ही जे चौथं साधन आहे ते असलंच पाहिजे. आणि मोक्षेच्छा केव्हा येणं शक्य आहे? जेव्हा त्याच्याकडे शमदम षट संपत्ती असते. क्रमाने ती संपत्ती जर आली तर त्याला मोक्षेच्छा होऊ शकते. आणि ही संपत्ती वैराग्य असेल तर येऊ शकते, आणि वैराग्य विवेक असेल तर येऊ शकतं. विवेक, वैराग्य, शमदम षट संपत्ती ही 100% असं नाही, आपापल्या गरजेनुसार आपापल्या ऐपतीनुसार ती आपल्यामध्ये अंगीभूत व्हावी लागते आणि मग श्रवणाकडे यावं लागतं. ही जी संपत्ती आहे ही माझ्यात असली म्हणजे शेजारच्या माणसातही असायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. कारण की शेजारचा मनुष्य जो आहे, शेजारचा साधक जो आहे, आपल्या सोबतचा जो साधक आहे, त्याचा अधिकार वेगळा आहे. प्रत्येकाला आपापल्या अधिकारानुसार संपत्ती बाळगावी लागते. सर्वांकडे तशीच्या तशी संपत्ती असायला पाहिजे असं काही गरजेचं नसतं. आपापल्या अधिकारानुरूप ही संपत्ती असायला पाहिजे. विवेक हा शब्द जो आहे हा व्यावहारिक पातळीपासून परमार्थाच्या उच्च उच्च पातळीपर्यंत बदलणारा शब्द आहे. विवेकाची व्याख्या जी आहे ती बदलत जाते आणि त्यानुरूप त्या व्याख्येनुसार आपल्याला तो विवेक अवगत करता आला पाहिजे. त्यानुसार वैराग्य, त्याच्यानुसार पुढे शमदम षट संपत्ती आणि त्याच्यानुसारच मोक्षेच्छा असा क्रम. आणि मग श्रवण, मग मनन, मग निधिध्यासन आणि मग तत्त्वम पदार्थाचा शोध. तो जर झाला तर परमार्थ संपला, अन्यथा परमार्थ संपलेला नाही. त्वम म्हणजे काय, तत् म्हणजे काय याचा शोध असायला पाहिजे. आणि या शोधांतीच खरं तर या परमार्थाचा शेवट होतो. आपण जो ग्रंथ अभ्यास करतो आहोत हा ग्रंथ याच मार्गाचं प्रतिपादन करणारा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये आपल्याला तत् आणि त्वम पदार्थाची ओळख करून देण्याचा प्रमुख उद्देश दिसतो आहे. कारण की यामध्ये दृक आणि दृश्य यांचा अभ्यास सांगण्यात आलेला आहे. दृक आणि दृश्य या अभ्यासाद्वारे आपण या ग्रंथाच्या द्वारे वेदांताचाच अभ्यास करतो आहोत. म्हणून हा ग्रंथ वेदांताचा ग्रंथ आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. साधारण मनुष्य हा ग्रंथ वाचू शकत नाहीत. साधारण माणसाने या ग्रंथाचा अवलंब करायचा ठरवला तरी त्याच्यासाठी ते अशक्य आहे. कुठलंही जे सोंग असतं हे जास्त काळ टिकत नाही. कुठलंही सोंग हे जास्त काळ टिकत नाही. तसंच कुठलाही आपला जो भाव असतो तो भाव आपण बळच जर ओढून ताणून आणलेला असेल तर तो टिकत नाही, तो काही दिवसाने कोलमडतो. परंतु हा जो विषय आहे यामध्ये जो भाव अपेक्षित आहे हा भाव सुद्धा एकदमच येऊ शकत नाही. हा ओढून ताडून हळूहळू हळूहळू प्रयत्नाने आपल्यामध्ये अवगत करून घ्यावा लागतो आणि मग नंतर तो मुरतो. लगेच एकदमच काही कोणी पट्टीचा पोहणारा होत नाही. त्याला पहिल्यांदा पाण्यात बुडावंच लागतं, गाटांगळ्या घालाव्या लागतात, नाकातोंडात पाणी जातं आणि मग हळूहळू ते शिकत जातो आणि मग त्याच्यानंतर तो खाडी सुद्धा पोहून जाऊ शकतो. पण आधी मात्र या सगळ्या पायऱ्यांमधून जसं त्याला जावं लागतं तसंच आपल्याला सुद्धा या मार्गामध्ये अनेक अडथळ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. लागतंच, यात काही नवल नाही. परंतु तरी सुद्धा आपण या सगळ्या संकटांना, सगळ्या अडथळ्यांना, अडचणींना तोंड देत देत या ठिकाणी येता हे खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे तुम्हा सर्वांचं कौतुक करणं व इतकं कमीच आहे.
कारण की एवढ्या धांदलीच्या जीवनामध्ये असल्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा असा ग्रंथ अभ्यास करण्यासाठी एवढं धारिष्ठ्य दाखवता, त्यातही माझ्यासारख्या व्यक्तीकडून म्हणजे तर फारच कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे. तर तुम्हा सर्वांचं या मध्य स्थितीवर आपण ग्रंथाच्या आलोय, तर इथे कौतुक करायला काही हरकत नाही. मध्यापर्यंत पोहोचलो तर कौतुकास्पद सर्वांचं आचरण आहे. कारण ह्या सगळ्या गोंधळामध्ये तुम्ही काय काय तुमच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये गोंधळ असतो हा तुम्हालाच माहीत आहे. त्याच्यामुळे हे सगळं सहन करत 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 चाललेले आहात, हे नवल आहे. असो, हाच विषय तुम्ही अभ्यास करत राहा. मी असो अथवा नसो, हा ग्रंथ असो अथवा नसो, ग्रंथ किंवा मी हा आपला विषय नसून याचं जे फल आहे ते फल ज्याने कशाने मिळेल तो ग्रंथ आणि तसे मार्गदर्शक असलं तरी आपल्याला चालतं. त्यामुळे मी असावा किंवा हाच ग्रंथ असावा असा आपला उद्देश नसून या ग्रंथाला जे सांगायचं आहे, या ग्रंथामध्ये जो अपेक्षित अर्थ आहे तो आपल्याला प्राप्त झाला पाहिजे, आहे की नाही. आणि तो आपल्याला ज्ञानेश्वरीमधून मिळो किंवा अमृतानुभव ग्रंथातून मिळो किंवा कुठल्याही ग्रंथातून मिळो, त्याचं जे सार आहे ते सार मिळवणं गरजेचं आहे. आणि मग घुसळायला रवी असो किंवा मिक्सर असो, आहे की नाही. तसं हे मंथन होण्यासाठी तुम्ही स्वतः अभ्यास करो किंवा माझ्यासारख्या व्यक्तीच्या साह्याने अभ्यास करो, चालतो, पण अभ्यास करा आणि या ग्रंथाचा जो शेवट आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्या हृदयातले सर्व संशय दूर करण्यापर्यंतचा प्रवास आपण करायला काही हरकत नाही. 18व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत. सर्ग आणि ब्रह्म म्हणजे सृष्टी आणि ब्रह्म यामध्ये भेद आहे असा आपला विचार सुरू आहे. सृष्टी म्हणजे काय याचा आपण विचार करत होतो. सृष्टी जी आहे ही कुठपासून कुठपर्यंत याचा आपण विचार करत होतो. समष्टीने सृष्टी ही विचार करण्याच्या कक्षेतच येऊ शकत नाही याचा आपण विचार केला. त्याचप्रमाणे आपलं जे शरीर आहे या शरीरामध्ये सुद्धा स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकरण या शरीरांचा विचार करता येणं फार कठीण. परंतु ग्रंथांच्या साह्याने आपण या 4 शरीरांचा विचार करत असतो, 4 शरीरांच्या 4 अवस्थेंचा विचार करत असतो. या 4 शरीरांना आपण या सृष्टी शब्दामध्ये, सर्ग या शब्दामध्ये घेतो आहोत. तर सृष्टी जी आहे ही म्हणजेच सर्ग जो आहे म्हणजेच हे 4 देह जे आहेत हे, आणि दुसरा शब्द जो ब्रह्म आहे म्हणजे भगवंत, तर या दोघांमध्ये फरक आहे, भेद आहे. हा भेद आपल्याला लक्षात येत नाही. आणि हा भेद आपल्याला लक्षात येत नाही याला कारण ती माया, त्या मायेची जी शक्ती आहे ती शक्ती, या शक्तीमुळे हा भेद लक्षात येत नाही. आता भगवंत आणि आपण यांच्यामध्ये भेद आहे किंवा भगवंत आणि सृष्टीमध्ये भेद आहे असं आम्ही मानतोच, असे काही लोक म्हणतील. जो देव आहे तो देव आणि सृष्टी ही एकच आहे का दोन वेगवेगळे आहेत? देव आणि सृष्टी ही वेगळी का एकच आहे? काय वाटतं बरं? आधी आपण समष्टीने विचार करू. सृष्टी आणि देव म्हणजे सृष्टी आणि भगवंत, सृष्टी आणि ब्रह्म हे वेगळे आहेत का एकच आहेत? वेगळे आहेत. म्हणजे कुठे आहेत ते? नाही तर दुसऱ्या रीतीने प्रश्न विचार, भगवंत कुठे आहे, देव कुठे आहे? असं जगाला, अख्ख्या जगाला काय वाटतं? देव कुठे आहे? तीर्थाच्या ठिकाणी, अजून मंदिरात, अजून असू देत ना, पण म्हणजे कुठे आहे ह्या कोणाचीही कल्पना असेल तर अशा बऱ्याचशा कल्पना आहेत. प्रतिमेमध्ये आहे, मूर्तीमध्ये आहे, देवळात आहे, देवघरात आहे, तीर्थाच्या ठिकाणी आहे, हुशार झाला वैकुंठात आहे, नाही का? बरोबर. देवाच्या ह्या कल्पना, देव इथे आहे. आपण इथे सगळेजण जे बसलो हे धरून बसलेलं इथे की देव कुठे आहे, तिथे कुठेतरी आहे. आपल्याला सुद्धा तुम्ही किती वेदांताचा अभ्यास करा, किती अभ्यास करा, आपण जेव्हा टेन्शन मध्ये येणार, काहीतरी गडबड झाली, गोंधळ उडाला, तर जाऊन कुठे डोकं टेकवतो? कुठे टेकवतो? आता ठीक आहे, आता तुम्ही वेदांत ऐकता त्याच्यामुळे जरा दम आलाय अंगामध्ये, आता हवा भरल्यासारखी आहे, त्यामुळे आता. पण जेव्हा आपण काहीतरी परेशान होतो, तुम्ही आणि मी आपण दोघं एकच आहो बरं, आपण दोघंही. तर काही लोक म्हणतील तुम्हाला वेगळं धरायचं का? मग नाही, मलाही तुमच्यातच धरा, काय हरकत नाही. तर आपण दोघेही कुठे डोकं टेकवतो? कुठे टेकवतो? जिथे आपल्याला देव आहे वाटतं तिथे. फारच टेन्शन मध्ये आलं तर लोक म्हणतात जरा पंढरपूरला जाऊन येतो, आहे की नाही? नाहीतर घरातल्या विठ्ठलाच्या मूर्ती समोर डोकं टेकवतो.
नाहीतर ते नाही शक्य तर आळंदीत समाधी मंदिरावर तिकडे जातो. असं काहीतरी आपण करतो. आपण ठरवून घेतलं देव कुठे आहे, आपण ठरवलंय. दुसऱ्याचं काय, आपणच ठरवत असतो, आपण बदलत असतो आपलंच म्हणणं, आपलंच म्हणणं बदलतो. देव इथे आहे, देव तिथे. बरं, एखादा जर माझ्यासारखा मनुष्य जर आडवं लावणारा आला तर म्हणतो देव कुठे नाही, मग असंच म्हणतो आपण. देव सगळीकडे असतो, कुदळी फावडीत पण असतो, काय काय, गाया म्हशीत पण असतो, कुत्र्या मांजरात पण असतो. असं माझ्यासारखा मनुष्याने जर आडवं लावलं तर लोक म्हणतात का नाही म्हणत. पण तसं त्याच्यात मानत नाही. ते कुठे मानतात देव, त्याने ठरवलं असतं इथे देव आहे, त्या ठिकाणी देव आहे, तिथे जातात. आता ज्या कुठल्या ठिकाणी तुम्ही देव मानत आहात त्या कुठल्याही ठिकाणाला या सृष्टीच्या अंतर्गत धरावं का त्या सृष्टीच्या बाहेर धरावं. म्हणजे ते ठिकाण ज्या वस्तूमध्ये तुम्ही देव समजताय ते सृष्टीमध्ये आहे का सृष्टीच्या बाहेर आहे, सृष्टीचा तो एक भाग आहे का सृष्टीपासून तो भिन्न आहे. कुठलं काही घ्या तुम्ही, तुमच्या घरामध्ये तुम्ही देवाची मूर्ती ठेवली, ती मूर्ती हा सृष्टीचा भाग आहे का सृष्टी वेगळी आहे आणि ही मूर्ती वेगळी आहे. एक भाग आहे. तुम्ही आधी काय सांगितलं लक्षात ठेवा बरं. मग तुम्ही बाकीचे विसरून गेलेत, बाकीच्यांना आठवणार पण नाही तुम्ही काय सांगितलं, आणि मी पण विसरून जाईल म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. वैकुंठ, मूर्ती, प्रतिमा, कुत्रा, मांजर, झाड, कुदळ, फावड, कशातही देव माना तुम्ही, दगड, कशातही तुम्हाला जे वाटेल ते देव मानतात लोक. अख्ख्या सृष्टीमध्ये कुठलाही मनुष्य जेव्हा एखाद्याला देव मानतो तेव्हा ज्याला देव मानतो तो पदार्थ सृष्टीच्या अंतर्गत आहे का सृष्टीपासून भिन्न आहे, असा माझा प्रश्न आहे. तर तो सृष्टीपासून भिन्न अजिबात 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 नाही. आपल्याला माहिती आहे ते अजिबात नाहीये. म्हणजेच सृष्टी आणि भगवंत हे वेगवेगळे 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 नाहीत. बरोबर, हे वेगवेगळे नाहीत. म्हणजे सृष्टीपासून आपण भगवंताला वेगळं मानत नाही. भगवंत याच्यापासून काहीतरी वेगळा आहे हे आपल्याला माहीतच नाही, कारण आपण सृष्टीमधील कुठल्या तरी एका पदार्थाला भगवंत मानतो. आणि ते इतकं दृढ आहे की तुम्हाला मी म्हणालो की तुम्ही कितीही वेदांत अभ्यास करा, तुम्ही जिथे सृष्टीतल्या ज्या पदार्थाला देव मानलेलं आहे त्याच्या पुढे डोकं टेकवणार म्हणजे टेकवणारच. इतकी परिस्थिती टिंब 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 आहे, चांगली वाईट, आता तुमचं तुम्ही बघा, पण अशी परिस्थिती. म्हणजे सृष्टी आणि ब्रह्म म्हणजे भगवंत वेगळा का एक, त्याच्यात भेद आहे का अभेद आहे. आपला अनुभव काय अभेद, भिन्नत्व नाही. मग हे बरोबर आहे का चूक आहे, हे बरोबर आहे का चूक आहे, हे बरोबर का चूक महाराज तुम्हीच ठरवा. तुम्ही शिक्षक आहेत, तुम्ही सांगा आम्हाला, बरोबर आम्ही मानणार आहे का नाही. इथे लिहिलंय की त्या दोघांमध्ये भेद आहे, पण तो भेद लक्षात येत नाही कारण त्या भेदावर आवरण टाकलंय शक्ती. काय, त्या भेदावर आच्छादन आहे, त्या भेदाला झाकलेलं आहे आणि म्हणून तो भेद लक्षात येत नाही. आपण जे वागतो याला कारण काय हे इथे दिलंय. हे सगळं जे वागणं आहे आपलं ते वागणं इथं सांगितलंय. आपण जे म्हणतो की देव वेगळा आहे, वेगळा म्हणत असतो तेव्हा तो आपण सृष्टी अंतर्गत धरत असतो. या घरात इथे जर विचारलं देव कुठे आहे तर तो म्हणला इथे हा आहे का नाही, देव वेगळा आहे. मग कुठे आहे, मग देव घरात नेऊन दाखवतील वेगळा म्हणजे. पण आमचं म्हणणं आहे देवघर सुद्धा या घराचाच भाग आहे. तसं तुम्ही वैकुंठ जरी दाखवलं तरी वैकुंठ सुद्धा सृष्टीचाच भाग आहे असं आमचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे सृष्टीचा जर तो भाग असेल तर तुमचा देव सृष्टीपेक्षा वेगळा कुठे आहे, सृष्टीच्या पेक्षा तो वेगळा जर नाही तर तुम्ही त्या देवाला वेगळं मानत नसल्यामुळे दोघांमध्ये, देवामध्ये आणि सृष्टीमध्ये भेद आहे हा विषय तुम्हाला माहित नाही. आणि असं का झालंय यालाच कारण आहे शक्ती, माया. त्या मायेचा तो परिणाम हे सिद्ध केलेलं आहे आपण. हे काही असं सिद्ध करायचं नाही आपल्याला, काही हे सिद्ध आहे. काय सिद्ध आहे तुम्हाला शंका काय मला माहित आहे. तुम्ही जे एक आहे म्हणताय तो सिद्धांत आहे, पण मी मगाशी आधी सुरुवातीला चिंतनाच्या आधी सांगितलंय की पायऱ्या महत्वाच्या असतात. एकदम जर एखादा
एकदम जर एखादा एकदमच सिद्धांताच्या गप्पा करू लागला, तो कुठेही परमार्थाच्या लायकीचा राहत नाही. किती उत्कृष्ट बोलू लागला, ब्रह्म निर्विकार आहे, निष्प्रपंच आहे, निष्कलंक आहे, असं एखादा गप्पा करू लागला. करतात लोक बऱ्याचशा गप्पा. माझ्याकडे लोक आले की त्यांना महाराजांसमोर आले की फार गप्पा करतात ते. नंतर त्यांची अवस्था त्यांनाच माहिती असते, कारण की ते नंतर त्यांना प्रकृती एवढी पिडते की मग काही सांगता येत नाही, आहे की नाही. तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून क्रमाक्रमानेच गेला. क्रम म्हणजे आपल्याला काही एकदम दगड पुजायचे नाही. आपला क्रम आहे, आपला क्रम ठरलेला आहे, या क्रमाने जायचं आहे आपल्याला. आपला क्रम म्हणजे फार मोठा नाही, 8च साधनं आहेत आपल्याकडे, बस तेवढे साधनं आपल्याला पार करायची. त्याच्यापेक्षा काही मोठं साधन नाही. आणि तेही जमत नसेल तर मग दुसरं काहीतरी बघावं लागेल. तर सृष्टी जी आहे ही सृष्टी आणि भगवंत वेगळा का एकच? आपल्याला जो भगवंत माहिती आहे तो कुठला आहे? सृष्टी. ब्रह्मदेव सुद्धा कुठला आहे? ब्रह्मदेवाच्या समांतर असलेले देव असो की त्याच्या खाली असलेले कुठलेही देव असो, दगडापर्यंत. कारण ब्रह्मदेवापासून त्याच्या समांतर असलेले देव आणि खाली इकडे दगड यांच्यापर्यंत सगळ्यांना कोणालाही देव मानतात. कोण कशाला देव म्हणेल माहितीच नाहीये. आणि प्रत्येकाला वाटतं मला जो देव माहिती आहे तो बरोबर आहे, महाराजांना अजून माहित नाहीये, असे काही काही लोक समजतात. मी जर त्यांना एखाद्या सांगायला लागलो तर ते माझ्यावर शंका घेतात. म्हणजे माझ्यावर शंका घेऊ नये असं नाहीये काही, असं काही नाही, घेऊ शकतो, तसं काही प्रश्न नाही. सांगायचा मुद्दा आहे की प्रत्येकाने आपला देव ठरवून घेतलेला आहे. तुमचं बोलणं, तुमचं समजणं आणि माझं बोलणं हे जर जुळलं तर तुम्ही म्हणाल महाराज एकदम भारी, आणि नाही जुळलं तर ह्याचं तोंड पण बघायची गरज नाही. आता जुळलं नाही तर अपमत होतंय. प्रत्येकाने आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये ठरवून ठेवलेलं आहे काय, आपण जे काही धावपळ करतो, आपण जे काही देव शोधण्याच्या नादात लागलोय, हे सगळेजण ठरवून बसलेले काय देव असतं. देवाची आपण एक मर्यादा आपणच ठरवलेली आहे की देव असा असायला पाहिजे, आणि त्याच्यात नाही बसला की आपलं म्हणणं काय होतं, आपलं म्हणणं बदलत नाही. आपण म्हणतो ते जे सांगतोय तो चुकीचं आहे, किंवा शास्त्र इथं जे लिहिलंय ते चुकीचं आहे, आपल्याला जे माहिती ते बरोबर आहे. आणि बाकीचे जनसमुदाय जो आहे तो तुमच्या बाजूने असणारच आहे. तुम्ही जर उद्या ठरवलं की कुठल्याही दगडाच्या पाया पडायचं नाही, ठरवणार नाही तुम्ही, पण समजा ठरवलं तर जनसमुदाय तुमच्या बाजूने येईल काय? जनसमुदाय म्हणजे फार मोठा नसतो. घरातली लोक आपल्या सोबत येतील काय? ऐकतील काय? नाही ऐकणार. आणि समजा काहीतरी गडबड झाली, माझ्यामुळे तुम्हाला काहीतरी टेन्शन आलं, माझ्यामुळे म्हणजे मी निमित्त झालं तुम्हाला त्रास व्हायला, काहीतरी कुठला मानसिक त्रास, शारीरिक त्रास, बौद्धिक अहंकार कुठेतरी कुठलं तरी दुखावला माझ्यामुळे, आणि ते तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगितलं. घरात बरीच गोतावळ असतो ना, तर त्यांना सांगितलं तर ते काय म्हणणार त्यावेळेस? मग असं होतं बघा, तुम्ही ते कुळाचार सोडले, देव पाण्यात टाकले, देवाची पूजा सोडून दिली, काय होणार दुसरं? मग आपलं घ्या आता. मग आपण पण म्हणतो कोपला देव, देव कोपला, आपलं सगळं वाटोळं व्हायला लागलं. मी आधीच सांगतोय वेदांत हे वाटोळं करणारच शास्त्र आहे. वेदांत तुम्हाला संसारामध्ये आनंद देणारं शास्त्र नाहीये, भगवंताचा आनंद देणारं शास्त्र आहे. वेदांतामुळे संसार संपणार आहे, संसार टिकणार नाहीये. आणि तुम्ही ज्या संसाराला टिकवण्याची अपेक्षा करता तो यमदूतच संपवणार आहे. तुमचं तुम्ही ठरवून घ्या. पण महाराज तुम्ही तर फार एकदम संसार करताना दिसता, गाडी, गॉगल, कपडे भारी भारी, अमक तमक, काय काय भारी भारी, आणि तुम्ही तर संसार करताना दिसताना आम्हाला सांगता संसार करू नका, राहा इकडे आश्रमात. तुम्ही नाही म्हटलं, तुमचे शेजारचे म्हणतात हो, तुम्ही मला सांगत नाही ते जाऊ देत. संसार संपवणं, संसार नष्ट करणं हे वेदांताचं प्रयोजन आहे. मग संसार टिकवायचा आहे या भावनेने तुम्ही या मार्गात येऊ कसे शकता? आता बऱ्याचशा लोकांना होतं आता काय आलोच आता इकडे जाता येणार, तिकडे जाता येणार, आता गोंधळ उडालाय नाही का? गोंधळ उडाला, आता काय करावं काय नक्की? जे आपल्या पूर्वकर्माने आलेलं आहे ते होणार, ते होतच असतं, त्यामुळे त्याचा विचार करू नका असं म्हणून झोपून राहू. तर महाराजांनी सांगितलंय की सगळं जे पूर्वकर्माने आलंय ते आलेलं आहे. ज्ञानेश्वरी वाचायचं पूर्वकर्मात लिहिलेलं असेल तर वाचीन मी. ज्ञानेश्वरी सकाळी उठून वाचावी का नाही हे माझ्या पूर्वकर्मात लिहिलंय ना, मग जर लिहिलं असेल तर उठलेलं वाचील, नाही का? असं काहीतरी वेड्यासारखं करू नका.
असं होणार नाही. हा पुरुष प्रयत्न लागतो याला. हे पुरुष तंत्र आहे. याला आपल्याला अवगत करावं लागेल. त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. पण याचा अर्थ सगळा संसार जो आहे तो एकदमच सुटू शकत नाही, धरू शकत नाही. जो आहे तो चालणारच आहे. पण याचा अर्थ परमार्थ सुद्धा असेल तर होईल, अशा समजुतीने कोणी करत बसू. संसार आहे तसा होईल, होईल का नाही माहीत नाही असं समजून करा. आणि परमार्थ मत करावं लागेल, कारण की तो होणं शक्य नाही. आपमत काहीच होऊ शकत नाही, ना व्यवहार सुद्धा आणि परमार्थ सुद्धा. पण त्यातल्या त्यात व्यवहार हा बऱ्यापैकी आपमत होऊ शकेल, कारण की त्याची आपल्याला घेणं देणं नाही. जे होईल ते होईल, होईल ते होईल. चांगलं काय वाईट काय असं समजूत ठेवली की मग आपमत मनुष्य शांत होतो, त्याला यातना कमी होतात आणि मग त्याला परमार्थामध्ये गती करता येते. असो, तर देव जो आहे हा देव किंवा भगवंत ब्रह्म जे आहे, हे ब्रह्म या सृष्टीपासून म्हणजे सर्गापासून वेगळा आहे का एक आहे, असा जेव्हा आपण विचार करू लागलो, असं जेव्हा आपला अनुभव आपण पाहू लागलो, तेव्हा काय लक्षात येतंय? हे दोघे एकच आहेत. म्हणजे त्यांच्या भेदावर काय आहे? म्हणून त्यांच्या भेदावर आवरण आहे, आच्छादन टाकलेलं आहे. आता करणार काय? मोठा प्रश्न. पहिलं हे तर मान्य करावंच लागेल. हे पहिल्यांदा मान्य करायला पाहिजे. हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की असं झालंय, असं आहे. मग या सृष्टीच्या पलीकडे कुठेतरी ब्रह्म आहे, देव आहे, असा एक तर विचार करावा लागेल. काय विचार करावा लागेल? जिथपर्यंत सृष्टी आहे तिथपर्यंत भगवंत नाही. म्हणजे आपल्याला कुठे राहायचं नाही? सृष्टीत राहायचं नाही. कारण जिथपर्यंत सृष्टी आहे तिथपर्यंत भगवंत नाही. सृष्टीच्या अंतर्गत भगवंत जर येत नसेल तर आपल्याला या सृष्टीत राहून करायचंय काय? म्हणून पुन्हा जन्म घेण्याचा प्रश्न आपली इच्छा. कारण जन्म घेतला की तो सृष्टीच्या अंतर्गत आला, म्हणजे भगवंताचा आपला प्रश्न राहत नाही. मग लोक म्हणतात अहो तर भगवंत पण जन्म घेतात, हे करतात, ते करतात. मी तुम्हाला आधी सांगितलंय की ब्रह्मदेव ते दगड इथपर्यंत कोण कशाला देव म्हणेल हे सांगता येत नाही. जसे तुम्ही आणि मी पुन्हा पुन्हा आलोय गटांगळ्या खात खात, तसे अनेक देव सुद्धा गटांगळ्या खात येतात. आलं लक्षात? मोठमोठे देवाधिक सुद्धा काय करतात? गटांगळ्या खात सृष्टीत फिरतायत. त्याच्यामुळे त्यांच्या आश्रयाला राहून काही खरा देव कळू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या आश्रयाला राहण्याचा प्रश्न नाही. सृष्टीमध्ये कोणाच्याही आश्रयाला राहायची गरज नाही. या सगळ्यांच्या जे सृष्टीच्या अंतर्गत राहणार, सृष्टीच्या पलीकडे असलेला देव लक्षात घ्यायला पाहिजे, असं भगवंताचं सांगणं आहे. आमचा प्रकृती पलीकडील भाव. आपला कुठला भाव पाहिजे? आमचा प्रकृती पलीकडील भाव. प्रकृतीच्या पलीकडे बघ असं आपल्याला सांगितलंय. आपली ओवी फक्त पाठ आहे, आपल्याला त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. पाठांतर असणं चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यावर पुन्हा पुन्हा आपल्याला विचार करायला पाहिजे की त्या प्रकृतीच्या पलीकडे म्हणजे या सृष्टीच्या पलीकडे तो देव आहे. म्हणजे या सृष्टीचं आणि त्याचं अभिन्नत्व जे आपल्याला वाटतं ते तसं नाही आहे. तो देव आणि ही सृष्टी, सर्ग आणि ब्रह्म यामध्ये भेद आहे. पण या भेदाला झाकले गेल्यामुळे आपल्याला सृष्टीमधला कुठला तरी पदार्थ म्हणजेच देव वाटतो, आणि ती आपली घोडचूक आहे, ती भूल आहे. तर हे पहिलं थांबवलं पाहिजे. म्हणून एखादा जर म्हटला चल देवाला, तर त्याला म्हणायचं देव कुठे आहे? ठीक आहे ना? देवाला चल म्हटल्यावर देव कुठंच? ह्या सृष्टीमध्ये कुठेही देव नाहीये, हे पहिल्यांदा मान्य करायला शिका. आता नास्तिक मनुष्य पण तेच म्हणतो ना. नास्तिक मनुष्य काय म्हणतो? या जगात कुठेही देव नाही. आणि आता मी तुम्हाला काय सांगतोय? या जगात कुठेही देव नाहीये. मग त्याचं म्हणणं माझं म्हणणं समान आहे काय? त्याच्या म्हणण्यामध्ये आणि माझ्या म्हणण्यामध्ये 180 अंशाचा फरक आहे. दोघांचं बोलणं जरी सारखं दिसत असलं तरी सुद्धा ते सारखं नाही आहे. जगात देव कुठेही नाही म्हणून तुम्हाला कुठेही तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. असं असलं तरी लोक मला म्हणणार महाराज जरा येऊ का तीर्थयात्रा करू? तुम्हाला जायचं जाऊ नये, पिकनिकला जा, फिरून या. तुम्हाला वाटतंय फिरून या. गैरसमजात राहू नका की आपल्याला पंढरपुरात देव सापडणार आहे. गैरसमजातच राहू नका की वैकुंठात देव आहे. आणि जे देव तिथे सापडतील ते देव म्हणजे हा देव नाहीये. सापडतील, नाही सापडणार असं नाही. तुम्ही दिल्लीला गेला तर कोणीतरी सापडेलच देव म्हणून. वैकुंठात गेलं तसं तिथं कोणीतरी सापडेल. तुम्ही कुठेही गेला तरी एक प्रकर्षाने जाणवणारी वस्तू सापडणारच आहे. दिल्लीत गेले काय, मुंबईत गेले काय, पुण्यात आले काय, कुठेही गेल्यानंतर एखादा चमकणारा पदार्थ सापडतो नाही का? तसं कुठल्याही लोकात गेले तरी तिथे एखादा अधिपती
त्या त्या लोकांचा सापडेलच, आणि तोच देव वाटण्याची शक्यता आहे. जसं तुम्हाला इथे आले आता काही काही लोकांना, सगळ्यांना नाही पण काही काही लोकांना वाटत असेल महाराजच आपले देव आहेत, असं वाटतं का नाही? कधी कधी तर नाही वाटत. असं कधी कधी वाटतं महाराजच देव आहेत, कारण या ठिकाणचा मी आता तात्पुरता का होईना अधिपती आहे. तसं तुम्ही कुठल्याही लोकाला गेले की त्या लोकाचा एखादा अधिपतीच तुम्हाला देव वाटेल. आलं लक्षात? आणि इथेच फसलं. आणि बरं आहे ना, उलट एखादा पशु जर आपल्याला भेटतच असेल फुकट, दुभती गाय जर भेटली तर कोण नको म्हणेल, नाही का? विकत नाही घेता बैल जर नांगराला मिळेल तर कोण नको म्हणेल? नाही म्हणेल कोण. पशु फुकट मिळतोय, कोण सोडणार आहे? आपला पशु मरावा असं कोणाला वाटतं? नाही वाटत. तसं देवादिकांना सुद्धा आपले पशु मारावे, हे पशु मारावे असं वाटेल काय? नाही वाटणार. हे सगळं उपनिषदामध्ये लिहिलेलं आहे, आणि म्हणून आपण यांचे पशु होऊन राहिलेलो आहे. तर मुळात देव कुठे आहे? मुळात देव कुठे नाही, पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे. कुठे नाहीये? अख्ख्या सृष्टीत देव कुठेही नाहीये, कुठेच नाहीये, कुठेच नाहीये. कुठे आहे ते नंतरचा विषय आहे. पहिल्या सृष्टीत देव कुठेच नाही, हे पहिलं लक्षात घ्या. कारण आपल्याला प्रकृती पलीकडे पाहायचं आहे. म्हणून प्रकृती म्हणजे सृष्टीचा प्रमुख भाग आहे. प्रकृती म्हणजे सृष्टी आहे. प्रकृती म्हणजे सृष्टी, ही सगळी प्रकृती आपण म्हणतो, ही प्रकृती म्हणजे सगळी सृष्टी आहे. आणि या प्रकृतीच्या पलीकडे जर पाहायचं असेल तर प्रकृतीमध्ये देव नाही, हे पहिलं लक्षात घ्या. मग आता हे पाळायचं ठरलं तर पाळणार का? काय होऊ दे, किती टेन्शन येऊ दे, काय रडायची वेळ येऊ दे, काय हातपाय तुटू देत, फक्त ठाम ठरवून घेतलं तर जमेल का? काय होईल? नाही जमायचं. जमल का नाही? मग कशाने? कृतीने जमल का? कृती केली कुठली तर जमल का? बोलण्यापुरतं ऐकण्यापुरतं जमेल, कृती करता येणं शक्य नाहीये. विचार करून 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 मग जमू शकतं, ठीक आहे? विचाराने जमू शकतं. आणि विरुद्ध किती लोक आहेत? सगळे 99.9% लोक विरुद्ध असणार आहेत. कारण तुम्ही एखाद्याला देव मानायचं ठरवलं, एखाद्या पदार्थाला, एखाद्या सृष्टीतल्या पदार्थाला देव मानायचं ठरलं, सगळ्यांनी त्याला देव मानावं, मग काय हरकत नाही, आपणही त्याला देव मानू. प्रत्येकाचं मतच वेगळं आहे देवाबद्दल. प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पदार्थाला देव समजून बसलाय. कोण कशाला देव म्हणाले सांगताच येत नाही. हा गोंधळ एवढा मोठा आहे. आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं खरं वाटतंय, प्रत्येकाला आपलं खरंच वाटतंय, आणि दुसऱ्याचं चुकीचंच वाटतंय. हीच फार मोठी गंमत. पण वेदांताचं म्हणणं आहे, हे जेवढे गोंधळ घालतायत, हे सगळे प्रकृतीच्या अंतर्गत आहे. जेवढे म्हणतात ना हा आमचा देव आहे, हा असा देव आहे, तो तसा देव आहे, हे सगळे कुणाच्या अंतर्गत आहे? सगळे या प्रकृतीच्या अंतर्गत आहे, सगळे सृष्टीच्या अंतर्गत आहे. वेदांताने असं स्पष्ट सांगितलं. म्हणजे वेदांत या कोणालाच मानत नाही वेदांत, म्हणजे कशालाच देव मानत नाही. मग आता एखादा जर फारच विचित्र मनुष्य असेल, त्याला परमार्थाचा अजून काही गंधच नाही, त्याने जर हे सगळं ऐकलं तर तो वाया जाईल ना? जाईल ना वाया. तिथं मी आधी सांगितलं क्रम आहे त्याचा, पण क्रम कुठला आहे तो लक्षात घेतला पाहिजे. क्रम पाहिलं लक्षात घेतला पाहिजे. साधन कुठलं आहे? वेदांताचं साधन करा तर वेदांताचं फल प्राप्त होईल. वेदांतात पचेना म्हणून धर्मशास्त्राचं साधन करतो आणि वेदांत ऐकतो, उपयोग होत नाही, उपयोग काही होत नाही. उलट वेदांती महापुरुषावर शंका येण्याची शक्यता निर्माण होते. कारण काय आहे, कशासाठी, का हे कळतच नाही, गोंधळ उडतो फार. तर जगामध्ये कुठेही देव हा नाही, कुठेच नाही जगात. म्हणून आता आपल्याला कुठे जायची गरज राहिलेली, कुठेही जायची गरज राहिलेली नाही, कुठेही जायची गरज नाही. मग कुठं जावं? जिथे कुठे जाल तिथे जर हे कळत असेल की ही प्रकृतीच्या अंतर्गत देव येतच नाही, तिथे जा, ते ऐका, चालेल. कुठे जावं? जिथे कुठे हे कळेल की ही प्रकृती, या प्रकृतीच्या अंतर्गत देव येतच नाही, तिथे जावं, ते करावं, ते साधन करावं. बाकी काही साधन करू नये, आहे की नाही? एकदा का आपण मानलं की ही सृष्टी म्हणजे जग, म्हणजे जगातला कुठलाही भाग देव नाही, म्हणजे 5 महाभूत, पंचीकृत असो किंवा अपंचीकृत असो, देव होऊ शकत नाही. 3 गुण आणि प्रकृती, हे कोणीही देव, हे देव नाहीत. यांच्यापासून बनलेलं काहीच देव नाही. असं एकदा लक्षात आलं की मग देव काहीतरी वेगळा आहे हे लक्षात येईल. जसं आपल्याला हे लक्षात येईल, की प्रकृतीचं कुठलंही अंग देव नाही, तसं देवाचं अंग काय हे प्रगट व्हायला लागेल. काय होईल? परिणाम व्हायला लागेल. परिणाम व्हायला लागेल.
तुम्हाला जगामध्ये दोनच गोष्टी दिसणार आहेत, अनुभवायला दोनच गोष्टी येणार आहेत, एक तर जग किंवा देव. काय लक्षात येणार आहे? आता आपल्याला काय लक्षात येत आहे? जग. पण त्या जगातल्या कुठल्या तरी पदार्थाला आपण काय मानतोय? देव. म्हणजे आपण कसे आहेत? आपण विचित्र आहेत. आपण जग म्हणत नाही, आपण म्हणतो देव आहे. देव आहे म्हणजे तो पण कुठला? एका अंशावर, एका भागाला देव समजतो. जसं जसं तुम्ही लक्षात घ्याल की हा जो जगताचा भाग आहे, जगताचा कुठलाही जो अंश आहे, हा आपण जर लक्षात घेतला की या जगताच्या कुठल्याही अंशाला देव समजता येणं शक्य नाही, हे जर आपण लक्षात घेतलं तर हळूहळू जसं जसं हे वाढेल तस तसं देव प्रगट व्हायला लागेल. कुठून देव येईल? हा येईल कुठून देव? नक्की तो कुठे असेल, म्हणजे कुठून येईल तो, त्याचा विचार नका करू. पण जर योग्य साधनाने, योग्य मार्गदर्शनाने, योग्य ग्रंथाच्या द्वारे जर आपण हा अभ्यास करू लागलो तर देव प्रगट व्हायला लागेल. जसं जसं देव प्रगट व्हायला लागेल तस तसं प्रकृतीचा जो महिमा आहे तो संपत जाईल, तिचा महिमा संपत जाईल. एक वेळ अशी येईल की प्रकृती नाही हे लक्षात येईल. काय लक्षात येईल? प्रकृती नाही हे लक्षात येईल. काय आहे हे लक्षात येईल? देव आहे हे लक्षात येईल. पण हे कसं होईल? प्रकृतीला सत्यत्व देऊन प्रकृतीच्या एका कुठल्या तरी अंगाला देव मानल्याने हे होणार नाही. प्रकृतीचं सत्यत्व काढलं पाहिजे. काय सत्यत्व काढलं पाहिजे? मुळात सत्यत्व फक्त भगवंताला आहे, सत फक्त भगवंत आहे. पण भगवंत जो सत आहे तो लक्षात येत नाहीये. मग आपण सत कशाला म्हणतोय? आपण प्रकृतीला म्हणतोय. म्हणून ही प्रकृती असत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रकृती कशी असत आहे, म्हणजे सृष्टी कशी असत आहे, कशी मिथ्या आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला जी प्रकृती माहीत आहे, आपल्याला जी सृष्टी माहीत आहे, ती फार लांब नाही, ती आपल्या सभोवताली सुरू होत असते. म्हणजे धन दारा पुत्रजन ही जी आहे ही पहिली प्रकृती आहे. यांना पहिलं मिथ्या ठरवल्याशिवाय देवाचं गुणगान गाता येणं शक्य नाही, देव लक्षात येणं शक्य नाही. म्हणून साधू संतांनी सांगितलं की पहिलं यांना तुम्ही असत ठरवा, यांना असत ठरवा, मिथ्या ठरवा. यांना जर तुम्ही मिथ्या ठरवलं तर तुम्हाला देव प्रगट व्हायला लागेल. पूर्ण सृष्टी ही मिथ्या आहे, जगत हे पूर्ण मिथ्या आहे, हे जेव्हा आपल्याला लक्षात येऊ लागेल तेव्हा तसतसं तेवढ्या प्रमाणामध्ये भगवंत जो आहे तो प्रगट व्हायला लागेल. आणि मग एक वेळ अशी येईल की सृष्टी राहणार नाही. मग जन नव्हे भगवा जनार्दन असं लक्षात येईल. मग जग आहेच कुठे? जग नाहीच आहे इथपर्यंत जात आहेत. जगच नाही, जग कुठे? जग नावाचा पदार्थच नाहीये, जग नाहीच आहे. आपण ज्याला जग समजत होतो ते जग नाहीच आहे. अलंकार नाहीच आहे, सोनंच आहे हे सोनाराला कळतं. आणि गिऱ्हाईकाला मात्र काय कळतं? अलंकारच आहे, हे नेकलेस आहे, हे बांगड्या आहेत, ही अंगठी आहे हे कळतं. आणि सोनाराला मात्र कळतं त्याच्या पुढे काही ठेवा, त्याला फक्त सोनं दिसतं. फक्त दिसण्यातला फरक आहे. एकच पदार्थ वेगळ्या दृष्टीने पाहता येतो. मग जेव्हा हा एकच पदार्थ दोन वेगवेगळ्या रूपाने दिसत असतो तेव्हा त्याच्यामध्ये भेद आहे, तो भेद लक्षात न आल्यामुळे झालेला असतो. नाही कळलं? कळलं? उदाहरण, सोनाराला काय दिसतं? सोनं दिसतं. आणि गिऱ्हाईकाला काय दिसतं? अलंकार दिसतो. म्हणजे खरं तर अलंकार आणि सोनं असा काय भेद आहे. हा काय? हा भेद आहे. पण गिऱ्हाईकाला हा कळतो काय? सोनाराला तरी कळतो काय? सोनारालाही भेद माहित नाही, गिऱ्हाईकालाही माहित नाही. पण गिऱ्हाईकाला जो भेद माहित नाही, गिऱ्हाईकाला जो भेद माहित नाही तो त्याला डुबवणार आहे. आणि सोनाराला भेद वाटतच नाही, तो त्याला तारणार आहे. म्हणून दोघंही भेद रहित आहेत, दोघांनाही भेद माहिती. तसंच मूर्ख माणसाला सुद्धा भेद वाटतच नाही, तो समजतो हा दगड म्हणजेच देव आहे. त्याला भेद वाटतो का? देवात आणि सृष्टीत नाही. आणि साधू संतांना सुद्धा काय वाटतं? हाच दगड म्हणजे हे जन म्हणजे काय? जनार्दन आहे. त्यांना सुद्धा भेद वाटत नाही. पण दोघात फरक आहे. हा तुमचा जो विषय आहे त्याचं ते उत्तर आहे. दोघांनाही एकच दृष्टी आहे दिसायला, काय भेद नाही. पण ह्याचं भेद नसणं आणि त्याचं भेद नसणं, ह्या दोघांनी जे भेद नाही असं समजलेलं आहे, ह्याच्यामध्ये किती मोठा फरक आहे? एवढा मोठा फरक आहे. म्हणून मूर्ख मनुष्य सुद्धा म्हणतो की दगड म्हणजे देवच आहे.
आणि साधू सुद्धा म्हणतो दगड म्हणजे आता दगड हा एक पदार्थ धरला म्हणून साधू संत सुद्धा सांगतात हा देव आहे, पंढरपूरला ठेवलेला विठ्ठोबा म्हणजे देव आहे. पण ते सांगत असताना ते हे पण सांगतात की सर्व खल्विदम ब्रह्मा, नाही का, जळी स्थळी काष्टी पाशाने भरला रिता ठाव नाही उरला, ते पण सांगतात. हा काय म्हणतो नाही, हा म्हणतो कुठे आहे देव. आता याने एवढंच लक्षात ठेवलंय काय, पंढरपूरच्या दगडामध्ये देव आहे. साधू संतांनी सांगितलं ते, पण याने तेवढंच लक्षात ठेवलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हे विसरून गेला. आणि आम्ही फॉलोअर्स आहेत कोणाचे, साधू संतांची, आम्ही अनुयायी आहोत त्यांची. त्यांनी दोन सांगितले, हे पण सांगितले हे पण सांगितलंय. हा धरून कशाला बसलाय, हा कांदा मुळा भाजीला धरून बसला का, जळ स्थळ काष्ट पाषाणा धरून बसला काय, नाही. देश काल पात्राला धरून बसला काय, नाही, त्याला नाही बसला. तो फक्त तेवढ्याला धरून बसलाय, हे एवढाच देव का. आणि हाच त्याचा जो भाव आहे, हा भाव त्याला अडथळा निर्माण करणार ठरला. सृष्टी आणि ब्रह्म यामध्ये भेद आहे हे पहिल्यांदा याने लक्षात घेतलं पाहिजे. मग पुढे जाऊन त्याला लक्षात येईल की या दोघांमध्ये भेद कसा नाहीये. आता जो आपण भेद नाही असं वागतोय, हे आपलं वागणं खरं नाहीये, ते चुकीचं आहे. आता आपण समजतो ना भेद नाहीये समजतो, नाही वागतोय आपण ते, तर ते आपलं वागणं चुकीचं आहे. पण भेद नाहीच आहे हा सिद्धांत आहे. मग त्या सिद्धांतापर्यंत जायचंय. आणि आपण आता सुद्धा तशाच प्रकारच्या सिद्धांतावर, पण आपण किती अंतर आहे आपल्यामध्ये, 180 अंशाचा फरक आहे. याचं तोंड इकडे आहे ना आपलं तोंड इकडे आहे. भेद नाही हा सिद्धांत आहे आणि आपणही भेद नाही असंच वागतोय. आणि म्हणून तर लोक एकदमच देवाची मूर्ती पाहिले की एवढं खुश होतात आणि एवढं त्यांना असं वाटतं की देवानी म्हणजे देवच आहे, होतं ना असं एकदम गहीवरून येतं, देवच आहे असं वाटतं. मग त्याच्याकडे जर पाहिलं त्या माणसाकडे एकदमच असा त्या मूर्तीला किंवा एखाद्या प्रतिमेला कवटाळून बसलेला एखादा जर भक्त बघितला आपण, तर असं वाटतं की खरंच की याला ते वाटतोच आहे, तुझे असं वाटतं. त्याची ती अवस्था पाहून, त्याचा तो भाव पाहून आपल्याला वाटतं खरं आहे, म्हणजे त्याचं म्हणणं खरं आहे, असं होतं. तो म्हणजे आपण जेव्हा केव्हा असं भावनाविवेश होतो, भावुक होतो, तेव्हा आपण भाविक होतो, तेव्हा असं वाटतं की आता हाच देव आहे. बस होतं बऱ्याच लोकांना पंढरपूरच्या विठोबाकडे बघितलं की हाच देव आहे, आता देव दुसरा नाहीच आहे असं वाटतं. आता जर दगडाच्या देवाकडे बघितले असं होते, तर तो दिव्य तेज पुंज असलेला आणि मुकुट सोन्याचा, पितांबर नेसला असा देव जर आपल्या समोर प्रकट झाला, तर आपण काय म्हणणार, हाच देव आहे. दगडाला आपण हाच देव म्हणतो, तर ते जे पुंज प्रकट झाला तर त्याला काय, त्याला तर आपण देव म्हणणारच. मग कसं काय आपण हे सिद्धांतापर्यंत पोहोचणार, जाऊ शकत नाही ना. याला नाही म्हटलं, प्रकृतीच्या पलीकडे जायला पाहिजे. आणि प्रकृतीला आपण, प्रकृतीच्या कुठल्या तरी अंशाला आपण देव समजतो, ते पहिले सोडावं लागेल. मग एखादा महाराज याचा अर्थ तुम्ही सुद्धा देव नाही, मी तर आधीपासूनच सांगतोय, ते तू कशाला सांगतोस मला, मी आधीपासूनच तुला सांगत आलोय. आणि जर सगळंच खल्विदम ब्रह्म असेल तर मग हो, मी पण ब्रह्मच आहे. मग त्या नियमाप्रमाणे सगळं जगात ब्रह्म आहे म्हणजे मी पण ब्रह्मच आहे. पण तू ज्या रीतीने भगवंत म्हणून माझ्याकडे पाच असशील, तर त्या पद्धतीने मी भगवंत अजिबात नाहीये, ते तू लक्षात घे. आणि एखादा चुकून जर म्हणू लागला महाराज अवतारच पुरुष आहे किंवा भगवंतच आहे, ते गैरसमजत राहायचं, तसं नाही, काही कारण नसतं. जगातला कुठलाही पदार्थ हा भगवंत नाही, कुठलाच पदार्थ भगवंत नाही. ज्या रीतीने आपण पाहतोय त्या रीतीने सांगतोय. आणि भगवंत आहे, अख्खं जगच भगवंत आहे हा सिद्धांत आहे. त्या अवस्थेला गेल्यानंतर मात्र दगड असू देत नाहीतर महाराज असू दे, दोघही भगवंतच. तर अशा रीतीने हा जो भेद आहे, या भेदावर काय घातलंय, आवरण. म्हणजे भेद कळू दिला जात नाहीये, भेद कळू दिला जात नाही. हीच शक्ती आहे, हीच माया आहे. कारण हे तुम्हाला जे काही बोललेलो आहे, जे काही बोलतो आहे, हे सगळं ऐकल्यानंतरही तुम्ही काय करणार ते तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. आणि हीच माया आहे. तुम्हाला बायको एक वेळ सोडून देईल तिच्या कचाट्यातून, नवरा एक वेळेस तुम्हाला त्याच्या कचाट्यातून सोडून देईल. यमदूत तर सोडायलाच लावतील, तसे सोडत नाही बरं. हे फार बेकार असतात, दोघंही फार भयानक असतात. म्हणजे दिसतात वेगळे पण करकचून बांधलेलं असतं. तुम्ही फक्त दुसरीकडे जा कुठं. आता ते सगळे विश्वासावर बसलेले, जाऊ दे महाराजांकडे गेले, चांगलं काहीतरी होईल म्हणून ते जरा स्वस्त आहेत. नाहीतर फार भयानक आहे बरं हे लोक, का नाही सोडत नाहीत ते. कोण सोडायला लावेल यांना, यमदूत सोडायला येईल.
म्हणजे माझं म्हणणं आहे की यमदूत म्हणा किंवा कोणीतरी तुम्हाला यांच्या तावडीतून सोडवेल, पण मायेच्या तावडीतून सोडू शकेल. माया इतकी भयानक. कारण देह बदलला म्हणजे त्या देहाला चिकटलेले बदलले, शरीर बदललं की त्याला चिकटलेले बदलले, की जे आपल्याला आपले आपले म्हणतात, माझं माझं म्हणतात. पण माया कुठे आहे? ती थोडी सोडते. ती जी आवरण शक्ती जी आहे ती थोडी सोडते, ती कुठेही पकडते. ती तुम्ही स्वर्गात जा, नरकात जा, मृत्यू लोकात राहा, कुठेही राहा, ती तिथे आहेच. आपण जाण्याच्या आधीच ती उपलब्ध आहे तिथे. म्हणून त्रिलोकामध्ये कुठेही भटका, काही उपयोग नाही. त्रिलोकामध्ये याचा काही उपयोग नाही. 3 लोकामध्ये कुठल्याही ठिकाणी आपल्याला उद्धाराला काही साधन नाही. कुठेही जा, कारण ती आधीच दबा धरून बसली. इथे पण मृत्यू लोकात आहेच ती, तिथे आपल्याला माहितीच आहे केवढं भयंकर तिचं प्रस्थ आहे. ती तिचं गुणगान गाणतच राहणार आहे. आपण तिच्या होला हो म्हणायचं का नाही म्हणायचं हा आपला प्रश्न. तिचं गुणगान हे सगळं काय? हे सगळं तिचं गुणगान आहे. ती गातच राहते. तिला शक्ती कोणाची आहे? तो लांब झाला, त्याचं काही राहिलं नाही. जसं हा सूर्य आहे म्हणून एवढे लोक उड्या मारतात. व्यवहारामध्ये कसं दिसतं? हे सगळे उड्या का मारतात दिवसभर? उड्या मारणाऱ्यांना वाटतं आम्हीच उड्या मारतोय. फक्त सूर्य काढून टाक, काय जागा तुझं नाही का? आपण जे उड्या मारतो सगळे लोक म्हणते आमच्याकडे लाईट आहे. ठीक आहे, लाईट बघू किती दिवस ठेवतो तुझी. ठीक आहे का? समजा लाईटवर चालवलं सगळं, फक्त चालेल काय? चालूच शकत. सूर्य जर गायब झाला 2-4 वर्ष तर हे लाईटचा काही उपयोग नाही. सगळं सृष्टीनाश होऊन जाईल, संपून जाईल. म्हणजे आपल्या उड्या मारण्याला प्रमुख कारण कोण आहे? सूर्य आहे. म्हणून सकाळी उठल्या उठल्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत आहे आपल्याकडे, किंवा तुझ्यामुळे उड्या मारू शकतो, आहे की नाही? काय काय लोक तर ते सूर्य उगवला का नाही डोक्याला त्रासच नको, म्हणून काय उगवला काय नाही उगवला, आपल्याला काय फरक पडतो त्याचा? आपली पूर्वीची लोक असे नव्हते, सूर्य उगवण्याच्या आत उठायचे लोक. आता म्हणतात सूर्याचे काही घेणं नाही आपल्याला, तर यांना वाटतं आम्हीच करतो सगळं, म्हणून तो दम आहे अंगामध्ये. असू देत, सगळे भ्रम जातात, हळूहळू सगळे जातात भ्रम. कुठलेही भ्रम राहत नाही. या जन्मी नाही गेले पुढच्या जन्मी जातील, त्याच्या जन्मात नाही गेले त्याच्या पुढच्या जन्मात जातील, कुठेतरी जातील कधीतरी, आहे का नाही? का सगळेच भ्रम आत्ताच काढायचे असं काय आपला हट्ट थोडीच आहे. आणि मी जरी म्हटलं सगळ्यांचे भ्रम आत्ताच काढूयात, असं काही होत नाही. असं काही होणार नाही की सगळ्यांचे इथे बसलेल्यांचे सगळ्यांचे भ्रम आता निघणारच, असं काही नाहीये. तुम्ही काय काय भ्रम आणि काय काय आग्रह धरून बसलेले आहात हे तुमचं तुम्हाला माहिती, मला नाही माहिती, आहे की नाही? तर ही जी माया आहे, ही जी शक्ती आहे, ही शक्ती त्या भेदावर काय करते? आवरण टाकते, आच्छादन टाकते, भेद कळू देत नाही. आणि तो कळू देत नाही हे आपण आपल्या वागण्यातून सिद्ध करतोय. महाराजांना दाखवण्यासाठी काही करू नका. काही लोक महाराज आले की लगेच महाराजांनी पुढे वेगळं वागतात. म्हणजे महाराज सोबत असल्याने चालले तर असते, तर दगड दिसला म्हणजे देव दिसला दगडाचा, तर महाराज शेजारी असल्यामुळे नमस्कार वगैरे करत नाहीत. पण चुकून जर महाराज नसले सोबत तर मात्र मग लोटांगणच घालतात. काय काय तर बहादर एवढे आहेत की म्हणतात दगडाला देवाला नमस्कार नाही करायचं तर काय महाराजाला करायचं काय? असे माहिती आहे तुम्हाला काही लोक आहे, त्यांना देवाला नमस्कार करायला सांगा आणि त्यांच्या पुढे 2 गोष्टी ठेवा, एक महाराज आणि दुसरं म्हणजे दगड. कोणाला नमस्कार करतील? इतके शहाणे लोक आहेत जगामध्ये, आपल्या सोबत राहतात बरं ते हे लोक. दगड बुद्धी आहे ना त्यांची. लोक दगडाला नमस्कार करतात पण माणसाला नमस्कार नाही करत. आता शहाणे आहेत का वेडे येते? कागदावर चित्र काढून देवाचा फोटो लावून त्याला नमस्कार करतात लोक, पण माणसाला नमस्कार करायला लाज वाटते त्यांना. मग चैतन्याचा प्रगटीकरण जर म्हटलं आपण, जास्त चेतन अंश जर धरला, चेतना जर धरली तर जास्त दगडात आहे का माणसात आहे? मूर्खातल्या मूर्ख माणसाला नमस्कार केला तरी चालेल दगडापेक्षा, का नाही चालेल? काय काय लोक म्हणतात ते दगडामध्ये कुठल्या तरी साधू महाराजांनी यांनी शक्ती ठेवली, प्राणप्रतिष्ठा केलेली. अरे त्याच्यापेक्षा जास्त प्राणप्रतिष्ठा, ह्याच्यात प्राणप्रतिष्ठापना करावी लागली, ह्याच्यात ऑलरेडीच प्राणप्रतिष्ठापना आहे, का नाही? आणि म्हणून साधू संतांनी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं, जाऊ दे याच्यापेक्षा तू आई बापाला नमस्कार कर. म्हणजे आईबाप लगेच देव नाही झाले, जरी शास्त्रात म्हटलेलं असलं तरी सुद्धा. अर्थात तो शास्त्रात सांगण्याचा हेतू वेगळा आहे, पण दगडाला नमस्कार करण्यापेक्षा आई बापाला नमस्कार कर असं सांगण्यात आलेलं आहे. पण हे सगळे घसरण आहेत, हे काही खरं नाहीये. तर शक्तीचा जो परिणाम आहे तो इतका भयानक आहे की आपल्या वागण्यामध्ये आपण काय करणार आहोत? हा भेद जो आहे, हा भेद ज्याने झाकला म्हणजे त्या शक्तीने झाकला, तर या शक्तीला आपण मदत करणार आहोत की हा असाच भेद झाकून राहू. यांच्यात भेद आहे हे आम्हाला कळलंच नाही पाहिजे, असा आपला ठाम निर्णय आहे.
आम्ही आलोय चिंतन ऐकायला, पण आम्ही ठरवून बसलोय काय, तुमच्या आतमध्ये जो जीव आहे ना तो फार विचित्र आहे, लबाड आहे. तुम्ही ऐकताय माझं, बुद्धी घेऊन आलेले आहात, मन घेऊन आले, काही लोक मनाने आलेत, काही बुद्धीने आलेत, काही शरीराने आलेत, पण जीव आणलेलाच नाही. तो जो जीव आहे तो फार हुशार आहे. तो काय म्हणतो, तो म्हणतो यांनी काही सांगू देत, आपल्याला माहिती आहे काय करायचं आपल्याला. आणि हे कधी तुम्हाला लक्षात येईल माहितीये, मी जर तुमच्या मर्माला बोट लावलं ना तर लक्षात येईल. तुमच्या मर्माला बोट लावलं की तुम्ही पुढच्या क्षणाला मला म्हणणार तू कोण आणि आम्ही कोण, चल निघ. तुमच्या मर्माला फक्त मला बोट लावू देत. आणि हे माझे अनुभव सांगतो मी, काय असं काही वेगळं काय सांगत. जिथपर्यंत मर्मस्थानी घाव बसत नाही तिथपर्यंत महाराज म्हणजे अवतारच की काय. तुम्ही दगडाला अवतार मानता, देव मानता, मला देव मानलं, मला काही आश्चर्य होण्याचं करत नाही. लोक माझ्या पाया पडतात, मला वाटतं की फार मोठा महाराज झालो, असं वाटतं का? मला वाटतच नाही. का? कारण मी एवढा शहाणा आहे की लोक दगडाला पाया पडतात. अहो दगडाला पाया पडणाऱ्यांची जास्त संख्या आहे, माझ्या पाया पडायला कमी लोक येतात. मग मी का फुशरकी मारायचं? कारण मी जास्त एकदम हवेत जाण्याचं काही कारण आहे? काही कारणच नाही आहे ना. कारण दगडाच्या पाया पडणारी जास्त संख्या आहे. नुसता मी आश्रमाच्या तिथे जर एक मोठा दगड आणला आणि त्याला शेंदूर भासला ना समजा रविवारी, तर लोक जाणारे येणारे सगळे थांबून गाडी लावून पाया पडतील तिथं. आणि मी किती दिसलो तरी माझ्या पाया पडणार नाही. म्हणजे माझ्या पाया पडावं म्हणून नाही सांगत आहे, मी एक उदाहरण सांग. आणि जर तो शेंदूर भासलेला दगडाच्या थोडे जरा घडवून आणला त्याला मूर्ती, तर मग तर सांगायचं नको. आणि उलट येऊन मला सांगतील महाराज देवाच्या पाया पडायला आलो होतो, आणि देवाच्या पाया पडून जातील. लोक आळंदीत येतात, आश्रमात येतात, मला म्हणतात की महाराज आम्ही देवाच्या पाया पडायला आलो होतो. म्हटलं कुठं? मला वाटलं माझ्याच पाया पडायला, मला देव समजला की काय. तर तू कुठेतरी दगडाच्या पाया पडून येतो आहे की नाही, आणि म्हणतो देवाच्या पाया पडून आलो है ना. बरं, हे ज्ञानदेवाने असं करायला सांगितलेलं नाही. बरं, त्यांनी सांगितलं निर्जीव दगडाची काय करायची सेवा, तो निर्दैव तुझं देईल काय, काय देणार तुला तो. त्यांनी सांगितलं काय देऊ शकत नाही तो. पण हा ज्ञानदेवाचं पण ऐकत नाही. हा तर जास्त हुशार आहे ना. हे कारण काय आहे? शक्ती. ही शक्तीचा परिणाम येतो. ही शक्ती त्याला असं करायला भाग पाडते सगळ्यांनाच. भेद जो आहे, हा भेद, या भेदाला उघड पाडणं, भेद आहे त्याच्यामध्ये. काय भेद आहे? अख्खं जग म्हणजे देव नाहीच आहे, हे पहिलं लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला कुठेच नमस्कार करता येणार नाही. कुठे नमस्कार करता येणार नाही? कुठेच नमस्कार करता येणार नाही. मग एखादा म्हणजे महाराजांना का नमस्कार करावा? महाराजांना का नमस्कार करावा? शास्त्राला का नमस्कार करावा? जगातल्या अशा पदार्थाला नमस्कार करा. महाराज आहे का शास्त्र आहे माहित नाही. जगातल्या अशा पदार्थाला नमस्कार करा की ज्या पदार्थाला नमस्कार केल्यानंतर हे जग म्हणजे देव नाही, ही प्रकृती म्हणजे देव नाही, तर या प्रकृतीच्या पलीकडे असलेला कोणीतरी देव आहे हे लक्षात येईल. ज्ञानदेवांना त्यासाठी नमस्कार करतो, ज्ञानेश्वरीला त्यासाठी नमस्कार करतो. नाहीतर ज्ञानेश्वरी म्हणजे कागद आहे, त्याच्यावरचे शब्द म्हणजे काही नाहीये, त्या शब्दाच्या पलीकडे ते आहे. पण अशा पदार्थांना नमस्कार करा. अशा पदार्थांमध्ये शास्त्र असो किंवा महाराज असो, मूर्ती असो किंवा काहीही असो, अशाला नमस्कार करा की ज्या पदार्थाला नमस्कार केल्याने कदाचित हा भेद तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये भेद आहे. हा भेद स्पष्ट होईल. आळंदीमध्ये ज्ञानदेवांच्या समाधीचा दगड असेल तर त्या ठिकाणी कदाचित या भावाने नमस्कार केला तर याचा फायदाही होईल. पण हा भाव न ठेवता, हे लक्षात न घेता काय, आता जर त्या ठिकाणी जाऊन नमस्कार करत असता तर आतापर्यंत तिथे जेवढे आले तेवढे मुक्त झाले असते, पण झालेले नाही. का? तिथे जर शक्ती ती असतीच मुक्त करण्याची, तर आतापर्यंत सगळेच मुक्त व्हायला पाहिजेत. ज्ञानेश्वरीत जर मुक्त करण्याची शक्ती असती तर ज्ञानेश्वरी वाचणारे सगळेच मुक्त व्हायला पाहिजे होते. होत का नाही? का मुक्त होत नाही सगळे? का गाठाकडे खातात? का वैकुंठाला जातात? का वैकुंठाला जाऊन पुन्हा पुण्यक्षय होऊन खाली येतात? त्याच्यामध्ये ती शक्ती नाही. तुमचा भाव काय ते महत्वाचं आहे. या पदार्थामध्ये ती शक्ती नाहीये. त्या पदार्थामध्ये ती शक्ती जर असेल तर ती शक्ती आपल्याला काढून घेण्याची आपल्यात ताकद पाहिजे, आणि ती फक्त आपल्या भावावर बदलते. पदार्थामध्ये असलेला जो आपला भाव आहे, हा भाव त्या पदार्थाचा परिणाम करायला कारण होत असतो. जगातल्या प्रत्येक पदार्थामध्ये तीच शक्ती विद्यमान आहे. कुठली? भगवंताची खरी. पण एकदमच सर्व खलविदम ब्रह्म, एकदमच जगातल्या प्रत्येक पदार्थांमधून आपल्याला ती तसा भाव येणं शक्य नाहीये.
सर्व जनामध्ये आपल्याला जनार्दनाचा भाव घेता येणं शक्य नाहीये. म्हणून काही विशिष्ट पदार्थ, काही विशिष्ट पदार्थांनाच धरून साधू संतांनी आपल्याला तो भाव, तो भेद नष्ट करायला सांगितलेला आहे. पण त्याचा विचार न करता लोकांनी मात्र आपल्या पद्धतीने काहीही सुरू केलेलं आहे. असे पदार्थ की जे पदार्थ आपल्याला भेद स्पष्ट करतील असे जगामध्ये थोडेच आहेत. शास्त्र असं एकच आहे, वेदांत. वेदांता व्यतिरिक्त कुठल्याही शास्त्राने हा भेद स्पष्ट केलेला नाही आहे. आणि वेदांताचे जे काही अनुयायी असतील, वेदांताचे जे अर्धैव असतील, अशाच लोकांनी फक्त या मार्गाचा अवलंब केलेला आहे. म्हणून या उत्तर पंथाचे जे कापडी असतील, या उत्तर पंथाचे जे अर्धैव असतील, यांनाच शरण राहावं. ते पण का? कारण की आपण अजून हतबल आहोत, आपल्याला तेवढी अजून शक्ती नाही आहे. कारण आपण भलत्याच गोष्टीमध्ये अडकून पडलो. म्हणून त्यांना शरण राहा. तुम्हाला राहायचंच आहे शरण. कारण एकदमच आपण हे करू शकत नाही ना. आता कशाला देवाला नमस्कार नाही करायचं, काहीच करायचं नाही असं म्हटलं की आपलं घाबरून जातो. आणि आपण नाही घाबरलं तरी सुद्धा आपल्या कर्माने जर आपल्याला काहीतरी दुःख भोगावं लागलं तर आपले सभोवतालचे आपल्याला घाबरून सोडतात. म्हणून मानायचंच असेल तर फक्त उत्तर पंथाच्या पदार्थांनाच माना. म्हणजे ग्रंथ आणि महाराज आणि देव. म्हणजे ज्ञानदेवालाच माना. आद्य शंकराचार्य, व्यास, सनकादिक संत यांनाच शरण राहा. बाकी कुठल्याही देवदेवतेला शरण राहण्याची काहीही गरज नाही. यांना शरण राहा. ग्रंथ जर अभ्यासायचे असतील तर फक्त वेदांताचेच ग्रंथ अभ्यास. त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही ग्रंथ या कामासाठी उपयोगाला येणार नाही. मनोरंजनासाठी ती. पण लोकांनी या ग्रंथांचा, साधू संतांच्या या ग्रंथांचा उपयोगही मनोरंजनासाठी केलेला आहे. ते होतोच, त्यात काही नवल नाही, नाही का? त्याला काही नवल नाही, ते होऊ शकतं. तर कुठला पदार्थ कशासाठी वापरावा हे त्या पदार्थाच्या न कळण्याने होणं साहजिकच आहे. एखादा पदार्थ नाही कळला तर तो कसा वापरावा हे कळणं शक्य नाही. तो पदार्थ काय आहे हे जिथपर्यंत कळत नाही तिथपर्यंत तो पदार्थ कसा वापरावा याची अक्कल येत नसते. तुमच्या हातात हिरा जरी दिला पण तो हिरा आहे हे जर तोपर्यंत माहीत नाही तिथपर्यंत त्याची किंमत कोणाला काही नसते. त्याचप्रमाणे वेदांताचे ग्रंथ, वेदांताचे जे काही अभंग असतील, शास्त्र जे आहे, हे लोकांनी वेगळ्या कारणासाठी उपयोगात आणलेले. आपण मात्र तसं करण्याचं काही कारण नाही. या ग्रंथांचा आधार मात्र आपल्याला याच कामासाठी करणे आहे. आणि बाकी जर आपल्याला टाइमपास, मनोरंजन करायचं असेल तर भरपूर आपल्याकडे गोष्टी आहेत, नाही का? तर जगाचा आणि ब्रह्माचा काय संबंध आहे तर काहीही संबंध नाही. सूर्याचा आणि तुमच्या उठण्याचा काय संबंध आहे? काहीही संबंध नाही. तुम्ही दिवसभर जे काही उड्या मारणार, चांगलं वाईट कर्म करणार, त्याचा आणि सूर्याचा काय संबंध आहे? काहीही संबंध नाही. तसं देवाचा आणि जगाचा काय संबंध आहे? काहीही संबंध नाही. पण लोक म्हणतात देवाला कळत नाही का? नाही का? लोक म्हणतात देवाला काही कळत नाही होय. तू पण जरा आमच्यासारखा होऊन बघ, मग तुला कळत. देवाचा आणि जगाचा कुठलाही संबंध नाही. जसा सूर्याचा आणि जगत राहटीचा संबंध नसतो. पण जगत जसं सूर्याच्याच सत्तेवरच जगतं तसंच त्या ब्रह्माच्या शक्तीवरच, ब्रह्माच्या सत्तेवरच हे जगत जगलेलं आहे. म्हणून जगाचा आणि त्याचा काही संबंध आहे असं मानायची गरज नाहीये. त्यांच्यामध्ये भेद आहे. तो भेद लक्षात घेण्यासाठी जगातल्या कुठल्याही पदार्थाला खरं तर देव मानायचं नाही. त्याला आपण जे समजत चाललो ते पहिलं बंद केलं पाहिजे. नाहीतर आपल्याला काय, आपल्या चौकामध्ये पहिलं काही नव्हतं, त्या चौकामध्ये कोणीतरी डोकं लढवलं आणि एक मूर्ती ठेवली की आपण म्हटलो देव आला, नमस्कार करतो. आणि त्यातल्या त्यात जर मोठा उत्सव साजरा करून एखाद्या महाराजांच्या हस्ते जर कार्यक्रम झालेला असेल तर मग तर मात्र काही खरंच नाही. आपण तर आपल्याला वाटतं महाराजांचं एक वेळ पाया नाही पडलं तरी चालले, रोज गणपतीला जायला पाहिजे, भैरोबाला जायला पाहिजे, विठोबाला जायला पाहिजे. कुठला जे काही आपण देव त्या ठिकाणी बसवला असेल त्याला जावंच वाटतं आणि तिथे आपण गुंतून पडतो. काय होतं? संकुचित होऊन जातो आणि आपला विषय संपतो. तर या अशा जगामध्ये आपल्याला राहायचं आहे. अशा जगामध्ये आपल्याला भगवंत शोधायचा आहे. तर सगळ्यात पहिलं कारण काय आहे? सगळ्यात पहिलं साधन काय? या जगामध्ये कुठेही देव नाही असं फक्त सांगत सुटायचं. आणि महाराजांनी सांगितलं सांगायचं.
आम्ही वारकरी संप्रदायाचे असं सांगायचो. आपल्याला सगळ्या घरामध्ये लाडू पेढे आहे की नाही, सगळ्यांकडे मिळतील का नाही. जगात कुठेही देव नाही. प्रकृती आहे का, जग म्हणजे प्रकृती आहे का, मग प्रकृतीच्या पलीकडे देव आहे, म्हणजे जगाच्या पलीकडे देव. मग जगाच्या पलीकडे देव, मग चला जगाच्या पलीकडे जाऊ असं जर एखादा म्हटला तर कुठे जाऊ, त्याला सांगायचं जगाच्या पलीकडे देव आहे, प्रकृतीच्या पलीकडे देव आहे. मग प्रकृतीच्या पलीकडे जायचं, मी कुठे जाणार, जायचं कुठे, कुठे जायचं हे कुठे माहिती आहे, कुठे जायचं. प्रकृतीच्या पलीकडे देव आहे, जगाच्या पलीकडे देव आहे, जगात देव नाही, मग कुठे जायचं नक्की, रस्ता तर माहित पाहिजे. मग त्यापेक्षा आपल्या जगातलेच कशाला तरी मानू देऊ, डोक्याला त्रास नको. एवढा किस पाडण्यापेक्षा, एवढा बुद्धीला त्रास देण्यापेक्षा चांगलं आपलं टाळ आहे, मृदंग आहे, विठोबाची मूर्ती आहे, फोटो आहे, व्हायचं असं मस्तपैकी मजेत. आता छान वाटतं, मनालाही बरं वाटतंय, कानालाही बरं वाटतंय. किती वेळ बरं वाटतंय, एकच लिमिट आहे त्याचं, तिथपर्यंत बरं वाटतं, त्याच्यानंतर बरं वाटत नाही. एका लिमिटपर्यंतच तुम्ही भजन करू शकता, त्याच्यानंतर मग नाही बरं वाटत. मग ते मृदंगाचा आवाज म्हणजे डोकं दुखायला लागेल एका विशिष्ट मर्यादेनंतर, किती सुरात असलं तरी. आणि मनाने जिथपर्यंत त्याला घेतलं तिथपर्यंत चालतं. ते मनाने एकदा नाही म्हटलं की मग ते आवाज कर्कश वाटायला लागते. अख्ख्या सृष्टीच होतं, सृष्टीतला कुठलाही पदार्थ मनाने जिथपर्यंत मानला तिथपर्यंत तो वंदनीय वाटतो, सुंदर वाटतो, पण नंतर मात्र तो त्रासदायक आणि भयानक वाटतो. देव असला नाही, देव या प्रकृतीच्या पलीकडे आहे. तर प्रकृतीच्या पलीकडे आपल्याला जायचंय. मग तुम्ही पत्ता शोधा, कसं जायचंय, वाटबीट शोधा, प्रकृतीच्या पलीकडे निघायचंय आपल्याला. मग आता कुठल्या मार्गाने कुठून कसं जायचं ठिकाण तर कळलंय आपल्याला. कुठे, पलीकडे. तो पलीकडेच आहे. देव कुठे आहे, पलीकडे. तो अलीकडे नाही, अलीकडे तो येत, तो पलीकडेच असतो. काय अलीकडे जो येतो तो देव नाही, जो अलीकडे येतो तो देव. म्हणजे प्रकृतीत जो येतो तो देव, जो प्रकृतीत आल्यासारखा दिसतो पण आलेला नसतो तो देव आहे. ज्ञानदेव कसे आहेत, प्रकृतीत आल्यासारखे दिसतात पण आलेलेच नाहीत. व्यास कसे आहेत, दिसतात पण आलेले नाहीत, असे असतात काही. त्याला ज्ञान अवतार म्हणतात किंवा अवतार असं म्हणतात. असे काही अवतार असतात तर ते चालतात आपल्याला. असो, प्रकृतीच्या पलीकडे जायचंय तर ठिकाण आपल्याला कळलंय, प्रकृतीत राहायचं नाही. तुम्हाला सांगते, वेगळे निघा. आता वेगळे निघायचं आपल्याला, ह्यांच्यातून आपलं गाठोडं बांधायचं. तर जमेल का हे, म्हणजे विचार करायला काही हरकत नाही. विचार तर करूया की जगातल्या कोणालाही देव मानायचं नाही पहिले, आणि सांगायचं तेवढे दुश्मन आपले वाट. ते फक्त बघत असणार हात चुकतो कधी. मग आता तुम्ही जर लोकांना ऐकवायला गेले ना हे सगळं, तर जेवढे ऐकणार आहेत ते त्यावेळेस कदाचित गप ऐकतील. सगळेच ऐकतील का, पण काही तुमचा प्रभाव जास्त जर असला तर ऐकतील. असं जसं माझा प्रभाव जास्त आहे म्हणून ऐकताय ना तुम्ही, त्याचप्रमाणे तुम्ही ऐकवायला गेले कोणाला तर ते ऐकतील. कुठपर्यंत प्रभाव आहे तिथपर्यंत. पण जेव्हा केव्हा माणूस ऐकत असतो, एक लक्षात ठेवा, काय माझा अनुभव आहे ते सगळे, जेव्हा केव्हा माणसं ऐकत असतात तेव्हा दुसऱ्या बाजूला त्यांनी एक प्रक्रिया सुरू केलेली असते. कुठली माहिती, हा कुठे चुकतो फक्त बघायचं, आणि चुकला की मग हा म्हणत बर केवढा गप्पा करत होता, काय काय बोलत होता, काय काय सांगत. त्यामुळे कोणाला सांगू अजिबात, कोणाला सांगण्याच्या भानगडीत पडू नये. नाहीतर मग हे सगळ्या अपवादाची तयारी ठेवायची. दोन भाग आहेत, एक तर सांगू नये, हे चांगलं गणित आहे, सगळ्यात बेस्ट आहे ते. नाही तर दुसरा भाग काय ठेवा, पण अभ्यास करा. लोकांना, काही लोकांना असं वाटायला लागलं की परमार्थ करणे म्हणजे शिकायचं काहीतरी दुसऱ्याला सांगायचं म्हणजे परमार्थ. तो गैरसमज आहे, तसं नाहीये काही. परमार्थ म्हणजे अभ्यास करणे आणि गप्प होणे. मौन गा तुझे राशी नाव. गप्प होणे हा परमार्थ आहे, सांगणे हा परमार्थ नाही. आणि सांगण्याचे दुष्परिणाम मी तुम्हाला आधीच सांगतो. मी तुमच्याशी काहीच बोललो नसतो, मी आपला जगत असतो, कुठेतरी पडलेलो असतो. काय तुम्ही याने काय केलं आणि काय नाही केलं. पण आता रात्रंदिवस काळजी आहे ना, महाराज काय करतात आणि काय नाही करत, काळजी आहे ना. आणि तुम्हाला जरी काळजी नसली तरी दुसरं कोणतरी तुम्हाला काळजी लावून देईल. महाराज असले आहेत विचित्र, किंवा महाराज असे चांगले आहेत, असं काहीतरी घोर लावून देतात ना जीवाला, का नाही देत, का नाही होतं ना तसं. त्याच्याऐवजी मी कुठंच नसतो, काही संबंध नाही, कोणाला सांगायचं ना काय नाही, आपलं रोजचं खायचं प्यायचं, फक्त मृत्यू येण्याची वाट बघायची. मृत्यू म्हणजे त्याचं आता ते कर्तव्य म्हणून ते होणारच आहे ना, तिथपर्यंत फक्त वाट बघायची. काही अडचण होती का, काही अडचण नाही. असं उलट जीवनमुक्ती फार चांगली असते.
अशा जीवनमुक्तीचा म्हणजे जगामध्ये कोणाला सांगण्याचीच गरज नाही, आपलं आपण काम करायचं आणि गुपचूप पलीकडे. हे सगळ्यात चांगलं काम आहे. पण आपल्याला हाऊस आहे दुसऱ्याला ऐकवायचंच. आता आपण जेव्हा दुसऱ्याला ऐकतो तिचं गुणगान गातोय, आपण त्याचं गुणगान गातोय का तिचं गुणगान गातोय हे सुद्धा ज्यांना अक्कल नाही ते गुणगान गायला बसलेत. करणार काय? आपण नक्की कशाचं गुणगान गातोय? तिचं गुणगान गाण्याची तयारी नसायला पाहिजे. तिचं गुणगानच गायचं नाही, काय संबंध तिचा? काय ती करणार आहे? काय करणार आहे? केल्यावर कळतं काय करणार आहे. फार पिळवटून काढते ती, सोडत नाही. प्रकृतीच्या कक्षेत आहे, ती सोडील का? सोडणार नाही ती. जिथपर्यंत आपल्या बापाचं लक्ष जात नाही, आपल्या आईचं लक्ष जात नाही, बाप आहे मायबाप, तिथपर्यंत त्या पोराला मैदानात कुणी हाणतंय. लहान पोरग खेळायला गेलं की सगळी पोरं काय करतात, त्याला बदडतात कोणी पण. कुठपर्यंत पोराने किती ओरडू दे तिकडे, आई ग बापा रे, तिथपर्यंत पोरगा जर म्हटलं आई ग किंवा बाबा रे असं म्हटलं पोरग, कोणीतरी त्याला मारलं मैदानावर, शाळेत म्हणा मैदान, तर ते पोरं सोडतात. अरे आई ग म्हटला सोडून द्यायला, बाबा रे म्हटलं सोडून द्यायला असं म्हण. पण आई बापाचं जर लक्ष गेलं तर मग मात्र ती सगळी पोरं सगळी टवाळ जी असतात ती मग कोणी राहत नाही, निघून जातात. तसंच आहे. फक्त भगवंताचं फक्त आपल्याकडे लक्ष जाऊ देत, एवढीच वेळ आहे. मग ही प्रकृती काय करू शकत? फक्त त्याचं लक्ष जाण्यापर्यंतची वेळ आहे. एकदा का भगवंताचं आपल्याकडे लक्ष गेलं ही काय करते, हिच्यात काय दम आहे, तिथपर्यंत सहन करावं, तिथपर्यंत सगळे यातना सहन करायला. म्हणून पोराने मार खावा, पण लक्षात ठेवा माझा बाप आला ना मग बघ, असं म्हणतो पोरग, माझा बाप आला की मग तुम्हाला सोडणार नाही. तशी तयारी ठेवी, माझा बाप आला की मग तुला सोडत नाही, ठीक आहे, अशी तयारी. एवढा विश्वास राहिला की काम झालं. एवढ्या विश्वासानेच जगता येईल, नाही का? नाहीतर सरळे तुझं चालू देत, आम्हाला सोड बाई ग, तुला जे संसार चालवायचे ते चालू देत, कोणालाही सांगायचं, कोणालाही शिकवायचं नाही. हे कसं होतं माहितीये की महाराज फार जोमात येतात आणि त्यांना असं वाटतं आता सगळ्यांना मी मुक्तच करील. महाराज जोमात आले काय म्हणतात, मी आता सगळ्यांना मुक्तच करील. आणि प्रकृती म्हणणार आहे हा कर 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 म्हणणार आहे काय? महाराजांनी आपण असं म्हणूच नाही. तिला तुला ज्याला वाटेल त्याला बंधनात ठेवा, आम्हाला काही घेणं देणं नाही. ज्याला बंधनातून बाहेर पडायचं तो आपल्याकडे नक्कीच येईल, आणि ज्याला नाही बंधनातून बाहेर पडायचंय त्याला आपण किती ओढायचा प्रयत्न केला तरी तो येऊ शकत नाही. म्हणून जे आले ते आपले, जे गेले त्याचा आपला काही संबंध नाही. मग ती आई असो, बाप असो, बायको असो, नवरा असो, कोणी असो, आपला त्यांचा तिळे मात्र संबंध नाही. ते प्रकृतीच्या आधिपत्याखाली. हे समजून घ्या, हे कळून घ्या. ते कोणाच्या आधिपत्याखाली आहेत? तिच्या आधिपत्याखाली येते. आपण नाही काही करू शकत, कारण आपल्याला कळवळा येतो, नाही पण आपलं पोरग आहे त्याचा उद्धार झाला पाहिजे, आपली पोरगी आहे तिचा उद्धार झाला पाहिजे, आपली बायको आहे तिचा उद्धार झाला पाहिजे, आपल्या नवऱ्याचा उद्धार झाला पाहिजे, ह्याचा उद्धार झाला पाहिजे, त्याचा उद्धार झाला पाहिजे. हे चालत नाही. ते प्रकृतीच्या आधिपत्याखाली आहेत. तुम्ही तुमचं बघा फक्त. परमार्थ म्हणजे फक्त स्वचा विचार आहे. आपण मग आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा, त्यांच्यासाठी अपमत होईल. लोखंड तापत राहिलं की त्याच्या जवळ आलेलं किडाळ अपमतच जळून जाते. तसं आपण एकदा का तापत राहिलो ज्ञानाने की आपल्या जवळ येणारे सगळे अपमतच त्या प्रकृतीच्या कचाट्यातून हळूहळू सुटायला लागतात. पण त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज, त्याच्यासाठी तिच्या नादी लागायची गरज नाही, ती आपल्याला कचाट्यात घेते. म्हणून कोणी आला का कोण गेला, आल्या गेल्याची से न करे, असं राहा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा देव हा प्रकृतीपासून वेगळा आहे या पायरीने चाललं पाहिजे. ही पायरी आहे, शेवट आपण गाठणारच आहोत. पण आधी काय, प्रकृती म्हणजे सृष्टी आणि भगवंत काय वेगळा आहे. त्यामुळे सृष्टीतला कुठल्याही पदार्थाला आपल्याला शरण जायची गरज नाही आहे. शरण जायची गरज नाही. कशासाठी? भगवंताच्या प्राप्तीसाठी. बाकीच्या कारणासाठी जेवण करा, नाही तर म्हणून आता महाराजांनी सांगितलं सृष्टीतल्या कुठल्याही पदार्थाला शरण जायचं नाही, अन्न खायचंच नाही, जाऊ दे. अन्न हे प्राण टिकवण्यासाठी खावं लागतं.
पाणी अंगावर अंग धुण्यासाठी घ्यावं लागतं. मी तुम्हाला पाण्याने अंग धुवू नका असं सांगितले का? नाही तर महाराज सांगितलं कुठल्याच पदार्थाला स्वीकार करायचा नाही, आंघोळच करत नाही. आता फाटके तुकडेच कपडे घालून राहतो. काही भलतेच गोष्टी करू नका, जे सहज शक्य ते करत राहा. पण कशाचा उपयोग कशासाठी करायचा हे लक्षात घ्या. जगातल्या कुठल्याही पदार्थाचा उपयोग कशासाठी होणार नाहीये? भगवंताच्या प्राप्तीसाठी होणार नाहीये. खरं तर भगवंताच्या प्राप्तीसाठी उपयोग फक्तच भगवंताचा आहे. खरं तर भगवंतच फक्त भगवंताची प्राप्ती करून देऊ शकतो, बाकी कोणीच नाही. पण हे एवढं पचन पडणं अवघड आहे, म्हणून त्याच्या खालोखाल शास्त्र आणि सद्गुरू सांगण्यात आलेले आहे. आणि ते सुद्धा जे भगवंताचं गुणगान करणारे ते शास्त्र, ते सद्गुरू पाहिजेत. प्रकृतीचं गुणगान गाणारे किंवा तिच्या सगळ्या कार्याचं गुणगान गाणारे शास्त्र आणि सद्गुरू नकोत. कारण तिचं गुणगान गाणारे, तिच्या कार्याचं गुणगान करणारे जगामध्ये असंख्य शास्त्र आहेत आणि असंख्य मार्गदर्शक आहेत. त्यांच्या जर नादी लागलो तर आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. भगवत प्राप्ती म्हणजेच भक्ती आहे. हाच मार्ग आपल्याला अवलंबायचा आहे, बाकी कुठलाही मार्ग आपल्याला इष्ट नाहीये. जो कोणी या मार्गामध्ये येईल त्याला भगवंताची प्राप्ती नक्कीच होईल. पण या पायरीला पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे, ही जी पायरी ही अत्यंत महत्वाची आहे. हे पाळायला शिका. हे पाळलं तर तुम्ही पुढे जाल, नाहीतर पुढे जाण्याची शक्यता कमी आहे. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम.